इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महापालिकेची आज सर्वसाधारण महासभा संपन्न झाली. या महासभेच्या सुरुवातीलाच मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक यांनी अजित पवार यांच्या पुतळा साकारण्याबाबत आणि अजितदादा स्मृतीस्थळ साकारण्याबाबतच्या विषयावरून गोंधळ घातला. पेलिकन पार्क येथे अजितदादा सृष्टी प्रस्ताव मंजूर झाला होता, त्याची तरतूद केली नव्हती. स्मृतीस्थळाबाबत स्थायी समितीच्या सुधारित 2025-26च्या अंदाजपत्रकात याबाबत तरतूद केली नव्हती. त्यामुळे अपमान झाल्याचा आरोप करत आज अजित पवार गटाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मागणीचा जोर धरला. त्यानंतर महापौर यांच्या सूचनेवरून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि याच विषयांवरून महापौर, उपमहापौर यांना यावेळी जाब विचारण्यात आला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी देखील निधी वाटपावरून एकच गोंधळ घातला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक हातात पोस्टर घेऊन महापौरांच्या व्यासपीठावर जवळ जाऊन घोषणाबाजी करत समान निधी वाटपाबाबत मागणी केली. आणि हे सगळे सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आणखीनच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. विरोधकांना अर्धा निधी देत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. त्याचबरोबर निधी वाटपाबाबत पारदर्शकता असावी, मनपाची मनमानी चालणार नाही, निधीवर राजकारण बंद करा, निधीवर राजकारण करू नका, विरोधकांना अर्धा निधी देत असाल तर नागरिकांचा कर देखील अर्धा करा आदी मागण्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी करत एकच गोंधळ घातला. त्यामुळे महापौरांनी सुरुवातीला 10 मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले होते, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका यांच्यावर निलंबनाची कारवाई करत सुरक्षा रक्षक यांना नगरसेविका भारती ताजनपुरे यांना सभागृहाच्या बाहेर काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनीही निलंबनाची कारवाई रद्द करावी अशी मागणी केली. स्वतःसाठी नाही, प्रभागातील कामांसाठी. सगळं वैयक्तिक भांडण आहे का आपलं? सभागृहाची शिस्त जर कोणी भंग करेल, महिला असो पुरुष असो, पुढे संधी मिळणार नाही. धन्यवाद. त्यानंतर महापौर हिमगौरी अडके यांच्यावर निलंबनाची कारवाई मागे घेत त्यांनी यापुढे कोणी जर असा गोंधळ घातला, जर तो पुरुष असो वा स्त्री, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असा इशारा देखील देण्यात आला आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.